मला सकाळी ग रोज विहारी ग रमा बाबा, मला सकाळी ग बुद्ध विहारी ग रमा बाबा, बुद्ध चरणी ग भीमचरणी ग रमा बाबा, बुद्ध चरणी ग भीमचरणी ग रमा बाबा, बुद्ध चरणी ग भीमचरणी ग रमा बाबा. आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्या उठवल्या मागचे बाबा. नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे. वासिंदमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक स्मारक समितीच्या वतीने बुद्ध जयंती जल्लोषात साजरी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक स्मारक समितीच्या वतीने तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध यांच्या 2568व्या जयंती निमित्त बुद्ध जयंती महोत्सवाचे आयोजन रविवार दिनांक 26 मे 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक शास्त्री कॉलनी वासिंद पूर्व येथे सायंकाळी 7 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक स्मारक समितीचे अध्यक्ष बाळकृष्ण गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी विद्याविकास मंडळाचे माजी चेअरमन विद्याधर जाधव, माजी जिल्हा परिषद सदस्य काळूराम धनगर, सिद्धार्थ फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक गायकवाड, भास्कर गायकवाड, जगदीश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकास उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून बाबासाहेबांना अभिवादन करून करण्यात आली. यावेळी ललित भालेराव व संगीता भालेराव यांच्या हस्ते बुद्ध पूजा करण्यात आली. तर बुद्ध जयंती महोत्सवाचे उद्घाटन बाळकृष्ण गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात सिम्बॉल ऑफ नॉलेज एज्युकेशन असोसिएशन या संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ गायकवाड तसेच उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक स्मारक समितीचे अध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव बाळकृष्ण गायकवाड यांना वासिंद आयकॉन हा पुरस्कार दादासाहेब गायकवाड या नावाने देण्यात आला. तसेच समितीचे मुख्य उपाध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सेक्युलरचे वासिंद विभागीय अध्यक्ष प्रवीण केदारे यांना वासिंद आयकॉन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या बुद्ध जयंती महोत्सवात मंगेश गांगुर्डे यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम संविधान द पिलर या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बुद्ध वंदना व बुद्ध पूजा बौद्धाचार्य तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक स्मारक समितीचे प्रसिद्धी प्रमुख संजय भालेराव यांनी घेतली. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक स्मारक समितीचे सदस्य राजेश निकम यांनी केले. तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक स्मारक समितीचे महासचिव गुरुनाथ गायकवाड यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक स्मारक समितीचे खजिनदार प्रसाद भालेराव, सहकार्याध्यक्ष अरविंद साळवे, उपाध्यक्ष ललित भालेराव, सचिन गेगडे, नरेंद्र कोचुरे, रवींद्र जाधव, प्रवीण केदारे, शांताराम भरीत, सदस्य संजीव शिंदे, नरेश उबाळे, योगेश साळवे, रतन जगताप, आतिश देहाडे, विनय साळवे, ॲडव्होकेट प्रतिभा कांबळे, गणेश आयरे, परशुराम इंगळे, रविकांत जाधव, जोसेफ डिसूजा, सुनील भालेराव, सुधीर पवार, वैभव गायकवाड, विनोद मोकळ, संदीप निकाळे, अशोक दिवेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले. वस्तू सकला समोद झाले या भारतात जन्मास गौतम बुद्ध आले. या जगताला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांच्या चरणी ही पहिली वंदना. बुद्ध प्रार्थना. तथागत गौतम बुद्धांना शरण जातो. शरण गच्छामि. मी तथागत गौतम बुद्धांच्या धम्माला शरण जातो. शरण गच्छामि. मी तथागत गौतम बुद्धांच्या संघाला शरण जातो. सगळीकडे रक्ताचे पाठ वाहत होते. युद्धाचे वातावरण पसरलं होतं.
यातून वाट काढत कलिंग राजाच्या देशानं सम्राट अशोकाच्या दिशेनं धाव घेतली. पाहतो तर काय, सम्राट अशोकाच्या डोळ्यात मृत्यूचं भय नव्हतं. कलिंग राजानं विचारलं, साक्षात मृत्यू तुझ्या समोर उभा ठाकला असताना सुद्धा तुझ्या डोळ्यात मृत्यूचं भय नाही. तेव्हा सम्राट अशोकाने त्याला उत्तर दिलं, राजा, या तलवारीच्या जोरावर तू काय जिंकलंस? हा दगड, ही माती, हा निसर्ग, हा तुझा होताच कधी? तुला जिंकायचं असेल तर माणसाला जिंक, तुला जिंकायचं असेल तर तथागत गौतम बुद्धांच्या धम्माला शरण जा. कलिंग राजाने पाहिलं, समोर मृत्यू उभा ठाकला असताना सुद्धा मृत्यूचं भय नाही. म्हणजे तथागत गौतम बुद्धांच्या धम्मात किती शक्ती असली पाहिजे, किती ताकद असली पाहिजे. आणि त्याच्या हातातली तलवार कधी गळून पडली हे त्यालाच कळलं नाही. तो तथागत गौतम बुद्धांच्या धम्माला शरण गेला, तथागत गौतम बुद्धांच्या धम्माला शरण गेला. आणि म्हणून म्हणतो, या जगताला युद्धाची नव्हे तर तथागत गौतम बुद्धांच्या शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांच्या धम्माची गरज आहे, धम्माची गरज आहे. शांती दूताच्या वैभवशाली जावनिया आश्रमा, जावनिया आश्रमा. गौतमा सदा हो
शांती दूताच्या वैभवशाली जाऊनिया आश्रमा, जाऊनिया आश्रमा. प्रथम नमो गौतमा सलाहो, प्रथम नमो गौतमा, प्रथम नमो गौतमा सलाहो, प्रथम नमो गौतमा, गौतमा, प्रथम नमो गौतमा सलाहो, प्रथम नमो गौतमा, गौतमा, प्रथम नमो गौतमा सलाहो, प्रथम नमो गौतमा.
चौक असू दे, स्मारक असू दे, शाखा असू देत किंवा ऑफिसेस असू देत, सगळ्याच विभागांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अभिमानानं साजरी केली जाते. आणि आज जयंतीचं गाणं, जयंतीची सुरुवात कशी करावी, ते गाणं कसं करावं, ती जयंती साजरी कशी करावी हे सांगणारं एक सुंदरसं प्रबोधनात्मक गीत या ठिकाणी आमचा लडका भीम का बच्चा अर्जुन आपल्या समोर या ठिकाणी सादर करत आहे. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण याचं स्वागत करूया. बाबासाहेबांचा जन्म झाला आणि आम्हा मेलेल्या मुरड्यांना जाग आली. खरोखर जर का बाबासाहेबांचा जन्म झालाच नसता तर आज आम्ही कुठे असतो. आज एवढे सर्व कलाकार या ठिकाणी जो तुम्ही आयोजित केलेला कार्यक्रम तो सुद्धा झाला नसता. काय काय घडलं असतं, काय सांगायचं, म्हणून सांगायचं काय की अंधारी रात्र हटली माझ्या भीमाच्या जन्मानंतर आणि तुरुंगाची भिंत फुटली माझ्या भीमाच्या जन्मानंतर. अंधारी रात्र हटली माझ्या भीमाच्या जन्मानंतर, तुरुंगाची भिंत फुटली माझ्या भीमाच्या जन्मानंतर. अरे त्या आपल्या पिढी बेडी तर होत्या अडकून किरण, त्या गुलामीची बेडी तुटली माझ्या भीमाच्या जन्मानंतर, माझ्या भीमाच्या जन्मानंतर. आणि खरोखर आपण सर्वांना जर का हा कार्यक्रम आवडला तर प्रत्येक कलाकाराला दाद द्याल, टाळ्यांची साथ द्याल अशी विनंती करतो. कारण की का महको तो ऐसे महको के फूलों को भी होश आ जाए. आता बघा, लक्षात ठेवा, महको तो ऐसे महको कि फूलों को भी होश आ जाए. तुम सब मिलकर तालियां ऐसे बजाओ कि हमें गाने को जोश आ जाए. आणि म्हणून फार सुंदर गीत आपल्या समोर सादर करतोय. अरे पहाटे झाली हो, ती पहाट झाली आणि प्रभा म्हणाली अरे भीम जयंती आली. पहाट झाली प्रभा म्हणाली अरे भीम जयंती आली. त्या चांदाची चांदणी, त्या चांदाची चांदणी ग येऊन खाली वारा भीमाला. अरे भीम जयंती आली.
चांदाची चांगली ग येऊन घाली वारावी मला घाली चांदाची चांगली ग येऊन घाली वारावी मला घाली चांदाची चांगली येऊन घाली वारावी मला घाली चांदाची चांगली येऊन घाली वारावी मला चांदाची चांगली ग येऊन घाली वारावी मला घाली चांदाची चांगली ग येऊन घाली वारावी मला घाली चांदाची चांगली येऊन घाली वारावी मला घाली चांदाची चांगली येऊन घाली वारावी मला घाली पहाट घाली प्रभा म्हणाली पहाट झाली प्रभा म्हणाली ही भीम जयंती आली अरे भीम जयंती आली चांदाची चांगली येऊन घाली वारावी मला घाली 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 चांदाची चांगली येऊन घाली
ठिकाणी माझे मित्र निवेदक विशालदादा गिलविले यांनी एक गोष्ट खरंच एक छान म्हटली की अख्खा महाराष्ट्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही घेऊन चालतो. त्यांचे विचार आम्ही आमच्या डोक्यामध्ये आणि आमच्या छातीशी बाळगून चालतो. पण जेव्हा घरचा कार्यक्रम असतो ना तेव्हा थोडंसं दबकायला होतं. एका डॉक्टरासारखंच आहे. डॉक्टर भले दुसऱ्या पेशंटचं ऑपरेशन कसं पण करेल, पण जेव्हा त्याच्या घराचा माणूस जर त्याच्या हाताखाली आला ना तर त्याचे पण हात कापतात. पण आज मला असं कापायला होत नाहीये, कारण आज या ठिकाणी सर्व आंबेडकरी विचाराचे लोक या ठिकाणी बसलेले आहेत. या ठिकाणी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आपण 133वी जयंती मनवली. त्या महामानवाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच. पण आज या रंगमंचावर मी आवर्जून म्हणेल की अरे किती बांधले माळावर माळे आकाशाला हात भिडतील का, किती तुडुंब भरलं नदीला आले सागराची सर येईल का, वाघाचं कातड अंगावर कोणी पांघरलं वाघ होईल का, आणि भारतरत्न कोणालाही दिला या माझ्या भीमरावानी कोणी होईल का, या माझ्या भीमरावानी कोणी होईल का. आणि खरं सांगतो या ठिकाणी कार्यक्रमामध्ये आज आमचे गायकवाड मामा असले, आज आमचे प्रसाद भालेराव जिजू असले, त्यांचे मित्रवर्ग असले आणि तमाम वाशिम शहरातल्या शास्त्री कॉलनीतल्या त्या तमाम महिला असल्या. आज त्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण साजरा करतोय. आणि आपलं हे प्रेम कायम असंच असलं पाहिजे, कारण ना सर पर ताज चाहिए ना दिल पर राज चाहिए, ना सर पर ताज चाहिए ना दिल पर राज चाहिए, मुझे तो हर जयंती को ये मेरा समाज एक साथ चाहिए, ये मेरा समाज एक साथ चाहिए. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला बुद्ध धम्म दिला ना, तो बुद्ध धम्म हा धम्म नसून ती एक शिकवण आहे, ती एक आचरण आहे, तो एक विचार आहे. तो आपण आपल्या छातीशी बाळगला पाहिजे. म्हणून मोठे मोठे थोर कवी म्हणतात ना की अरे कल हो तो आज जैसा, कल हो तो आज जैसा, घर हो तो ताज जैसा, फूल हो तो गुलाब जैसा, मगर धम्म हो तो मेरे बुद्ध जैसा, धम्म हो तो मेरे बुद्ध जैसा. आणि आज या ठिकाणी तुमची सर्वांची दर्दी रसिकांची गर्दी बघून एकच सांगेल की प्रेम हे काय ना ते केल्याशिवाय कळत नाही बरं का. प्रसाद भालेराव म्हणजे आमचे भाऊजी, की प्रेम हे काय ना ते केल्याशिवाय कळत नाही. आणि खरी आंबेडकर जयंतीचा आनंद काय ना हे गायकवाड मामाचे पैसे आल्याशिवाय कळत नाही. गायकवाड सर आणि प्रवीण केदारे सरांकडून आम्हाला हे धम्मदान आलेलं आहे. आता मात्र हे प्रेम कमी होऊन देऊ नका, आहे की नाही, हे असंच चालू राहून द्या. बरं आपण आलेलो आहे पण एकमेकांना जय भीम झालं नाही आपला, नाही का. जय भीम, हा असा आवाज पाहिजे होता मला कमीवाला. ती आपली इंडियन आयडल सारेगमप्पावाली तर पब्लिक नाही आहे ना 100 रुपये देऊन आणलेली. खरी आंबेडकर विचारधारा पाळणारी पब्लिक आहे ना आपली, आहे ना. अरे आवाज तरी येऊ द्या. अरे अंगात हवी धक, रक्तात हवी धक, छाती आपोआप फुकते एकदा जय भीम बोलून बघ, ही जय भीमची ताकद आहे. अरे भाई ना पैसा लगता है ना खर्चा लगता है, जय भीम बोलते रहिए, बड़ा अच्छा लगता है, बड़ा अच्छा लगता है. जय भीम. ये बात है. आता कसा कार्यक्रम चालू झाल्यासारखा वाटतं. जय भीम. चलो सकाळच्या पारी बाई बुद्धाच्या विहारी, तिथे जाऊन सत्वरी ध्यान लावून अंतरी. जातो की नाही आपण बुद्ध विहारामध्ये, जातो की नाही. खरा आनंद हा बुद्धांच्या चरणामध्ये मिळतो. खरा आनंद ती मेणबत्ती लावल्यानंतर मिळतो. म्हणून सकाळच्या पारी बाई बुद्धाच्या विहारी, तिथे जाऊन सत्वरी ध्यान लावून अंतरी. रोज सकाळी ग बुद्ध विहारी ग, रोज
रोज सकाळी ग बुद्ध विहारी ग नमाव वाटत रोज सकाळी ग बुद्ध विहारी ग नमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग रमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग नमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग नमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग नमाव वाटत रोज सकाळी ग बुद्ध विहारी ग रमाव वाटत रोज सकाळी ग बुद्ध विहारी ग रमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग नमाव 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 वाटत माझी श्रद्धा बोळी भाबडी असं म्हणते मधला वेडी असं म्हणते मधला वेडी सग म्हणते मधला वेडी बुद्ध नामाची भीम नामाची माझ्या वेड्याची वाला गोडी माझ्या वेड्याची वाला गोडी माझ्या वेड्याची वाला गोडी कार्यात भीम कार्यात मला समाव वाटत कार्यात भीम कार्यात मला समाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग नमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग नमाव वाटत आता नायकवाड मामांकडून 500 रुपये धमला बोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तथागत भगवान गौतम बुद्धांचा स्वामी बुद्धाच्या महामंत्राने जनजीवन फुलून गेलं जनजीवन फुलून गेलं जनजीवन फुलून गेलं भीमरायानी त्याच मार्गाने आम्हा बुद्ध चरणी नेलं आम्हा बुद्ध चरणी नेलं आम्हा बुद्ध चरणी नेलं विष्णू संगात काळ्या रंगात गमाव वाटत विष्णू संगात काळ्या रंगात गमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग रमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग रमाव वाटत बुद्ध चरणी ग मला सकाळी ग रोज विहारी ग रमाव वाटत मला सकाळी ग बुद्ध विहारी ग रमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग रमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग रमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग रमाव वाटत आपल्या सर्वांच्या जोरदार टाळ्या उठवल्या मागचे वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग रमाव वाटत बुद्ध चरणी ग भीम चरणी ग रमाव वाटत हा या ठिकाणी मी माझ्या सर्व पदाधिकाऱ्यांचे माझे मित्र होते अरविंद भाऊ पुढे गेले आणि आमच्या तमाम शास्त्री कॉलनीचा महिला वर्ग फक्त हात वरती करायचा आहे माझी श्रद्धा ग भोळी बाबडी जग म्हणते मधला वेडी बुद्ध नामाची भीम नामाची मला येण्याची वाला गोडी
भीमकार्यात मला क्षमा वाटते भीमकार्यात मला क्षमा वाटते. आता हा आजचा कार्यक्रम झाला ना जवळजवळ पूर्ण वाशिम शहराला कळला की कार्यक्रम कोणाचा आहे. पण तरी पण अशा मनुवादी लोकांना सांगायचं जर तुम्हाला विचारलं कार्यक्रम कोणाचा होता तर बोलायचं की लगा कर आग मनुवाद में हमने ये शौक पाले है. लगा कर आग मनुवाद में हमने ये शौक पाले हैं. कोई पूछे तो बता देना हम सब जय भीम वाले हैं हम सब जय भीम वाले हैं. रोज सकाळी ग बुद्ध विहारी ग नमो बाबा रोज सकाळी ग बुद्ध विहारी ग नमो बाबा बुद्ध चरणी ग भीम चरणी ग नमो बाबा जोरदार काळ्यांचा जल्लोष. मंगेशजी क्या बात आहे. जबरदस्त गीत जबरदस्त संगीत. कलाकारांना टाळ्यांच्या घराची साथ द्या. आदरणीय मंगेशजी गांगुडे आणि त्यांचा हा सहपरिवार महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कलाकार आपल्या सगळ्यांचे लाडके आणि वासिमचे सुपुत्र आदरणीय प्रबुद्धजी आपला आम्ही सन्मान करू इच्छितो. जाधव टेलिव्हिजनच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या घराघरात जाऊन पोहोचलेला हा आवाज खऱ्या अर्थानं पहिलं प्रबोधन साई लीलाच्या माध्यमातून शिवलीलाच्या माध्यमातून आणि आमचे प्रकाश भाऊ
दुधाच्या उखड्यावर काजू बदाम पिस्ता शुद्ध दुधाच्या उखड्यावर काजू बदाम पिस्ता शुद्ध दुधाच्या उखड्यावर गांधीजी होते मजेत पण तेज नव्हतं मुकड्यावर
अरे माझा भीमराव ज्ञान सूर्य झाला फक्त आणि फक्त एका पावाच्या तुकड्यावर, फक्त एका पावाच्या तुकड्यावर. आणि म्हणून की बाबासाहेबांची जयंती 3-3 महिने चालते. महिन्याचा शेवटचे काही दिवस राहिलेले आहेत. आज या ठिकाणी बुद्धांची जयंती देखील होत आहे, बाबासाहेबांची जयंती देखील होत आहे. हे गीत आपल्या समोर सादर करतोय, ऐका. अरे कायदा भीमाचा पण फोटू गांधीचा शोभून दिसतो का नोटावर, शोभून दिसतो का नोटावर. मग किती शोभला, किती शोभला, किती शोभला असता भीम नोटावर, नोटावर. किती शोभला असता भीम नोटावर, नोटावर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नोटीवरती असला पाहिजे, हात वरती करा. असला पाहिजे का? अच्छा, ओके. म्हणजे एवढं जणांना वाटतं की फोटो नोटीवरती असला पाहिजे. बरं, दुसरा प्रश्न. आता बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नोटीवरती नसला पाहिजे असे किती जण आहेत? त्यांनी हात वरती करा. परत डबल हात वरती करू नका, नावानुसार 2 दिलाय म्हणून. अच्छा, ओके, ठीक आहे. एवढ्या जणांचा हात नसला पाहिजे असं म्हणजे जवळजवळ 20% लोकांचं मत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नोटीवरती नसला पाहिजे. बरं, असला पाहिजे याच्यासाठी एक सांगतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नोटीवरती आला की नोट येणार जाणार दारूच्या गुट्ट्यावरती. चालेल का तुम्हाला? ती जाणार नोट जुगाराच्या अड्ड्यावरती. चालेल का? ती जाणार डान्स बार मध्ये. चालेल का? नाही ना? बरं, आता परत एकदा प्रश्न विचारतो. आता कुणाला वाटतंय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नोटीवरती नसला पाहिजे? त्यांनी हात वरती करा. क्या बात आहे. लगेच परिवर्तन या ठिकाणी झालेलं आहे. बरं, ठीक आहे. आपलं एक मत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नोटीवरती असला पाहिजे, पण ती नोट फक्त आणि फक्त 1 लाख रुपयाची असली पाहिजे. किती? 1 लाख रुपयाची नोट. त्यापेक्षा व्हॅल्यू कमी असू शकत नाही, असू शकत नाही. आणि म्हणून म्हणतो की भीम के बदौलत जातिवादों का मुंह तोड़ देंगे. भीम की बदौलत जातिवादों का मुंह तोड़ देंगे. बुद्ध से ज्ञान पाया है देवी देवताओं को भी छोड़ देंगे. भीम की बदौलत जातिवादों को तोड़ देंगे.
बुद्ध से ज्ञान पाया है, देवी देवताओं को भी छोड़ देंगे। एक बार भीम जी का फोटो नोटों पर आ गया, एक बार भीम जी का फोटो नोटों पर आ गया तो ये जय भीम वाले जुगाड़ तो क्या दारू पीना भी छोड़ देंगे, दारू पीना भी छोड़ देंगे। अरे सत्य ही सर्वांचे भीमाने पाहिले, म्हणून आज स्वातंत्र्य टिकून राहिले। अरे सत्य ही सर्वांचे भीमानेच पाहिले, म्हणून आज स्वातंत्र्य टिकून राहिले। विठ्ठल अंबानी तेरुणी भीमाते, अरे विठ्ठल अंबानी अरे ऋणी भीमाते। थोर उपकार टाटाव, थोर उपकार टाटाव। किती शोभला, किती शोभला, किती शोभला असता भीम नोटावर, नयन कोटावर। किती शोभला असता भीम नोटावर, नयन कोटावर। किती शोभला असता भीम अरे कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा, हे कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा। शोभून दिसतो का नोटावर, शोभून दिसतो का नोटावर। मग किती शोभला, किती शोभला, किती शोभला असता भीम नोटावर, नयन कोटावर। किती शोभला असता भीम नोटावर, नयन कोटावर। शोभला असता भीम नोटावर, नयन कोटावर। शोभला असता भीम नोटावर, नयन कोटावर। शोभला असता भीम नोटावर, टायन कोटावर। जोरदार टाळ्यांचा जल्लोष आमचे लाडके गायक अर्थात अर्जुन यांच्यासाठी झाला पाहिजे। एकदा जोरदार टाळ्या सगळ्यांच्या वतीने पाठीमागचे। अर्थात कार्यक्रम आपल्या सर्वांना आवडतोय का असं विचारणारच नाही, कारण कार्यक्रम आवडतो म्हणून एवढी गर्दी या ठिकाणी थांबलेली आहे। तर आतापर्यंत अर्ध्यापेक्षा लोक अर्धे घरी गेले असते, कारण जेवणाची वेळ झालेली आहे। पण तरी सुद्धा आज या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आपण उपस्थित आहात, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 133वी आणि महाकरुणी तथागत गौतम बुद्धांची 2568वी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत। आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कायद्यामध्ये तरतूद होती की स्त्रियांना त्यांच्या गरोदरपणातल्या सुट्ट्या मिळाव्या। 12 तासाचे 8 तास केले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी। असे बरेचसे कायदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात लिहिले आणि म्हणून आपण जो श्वास घेतो त्या श्वासावर अरे शाही नव्हे बोरूचा टाक आहे, ताट आहे गायकवाड साहेब। शाही नव्हे बोरूचा टाक आहे, तुमचं कार्य निस्वार्थी आणि पाक आहे। शाही नव्हे बोरूचा टाक आहे, तुमचं कार्य निस्वार्थी आणि पाक आहे। अरे आयऱ्या गायऱ्यांचं काय सांगू, पण एकटेच गायकवाड साहेब या वाशिम शहराचं नाक आहे, या वाशिम शहराचं नाक आहे। क्या बात आहे। आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा मंगेश दादांनी मला की यांच्याबद्दल जेव्हा सांगितलं की खूप खडतर प्रवास आहे, पण बाबासाहेबांच्या चळवळीचा प्रवास आहे,
ही चळवळ आपणाला पुढे न्यायची आहे आणि हे दिवस आज बघायला भेटतात. म्हणून गाडीमध्ये फक्त दादाने सांगितलं आणि मी स्वतः गाणं लिहिलं. काही चुकलं असेल तर माफ कराल अशी विनंती करतो. गाणं ऐका कसं आहे. बघा साऱ्यांना नाज आहे की अशी व्यक्ती आमच्या समाजामध्ये होणे हा आम्हाला नाज आहे. म्हणून समाजाला नाज आहे काय. बघा साऱ्यांना नाज आहे. ते 3 नाव आहेत, 3 कार्यकर्ते बेफान आहेत. भीमा तुझ्या मताचे जर का 5 लोक असते, या तिघांनी जेवढी दहशत केलेली आहे बाबासाहेबांच्या कार्यासाठी एवढी पळापळ आज हे दिवस बघायला भेटतात. बघा साऱ्यांना नाज आहे त्यांच्या पाठी समाज आहे. बघा साऱ्यांना नाज आहे त्यांच्या पाठी समाज आहे. मग भीम कार्याचा 1 नंबर, भीम कार्याचा 1 नंबर, भीम कार्याचा 1 नंबर असा नारा प्रवास आहे. भीम कार्याचा 1 नंबर असा नारा प्रवास आहे. कार्याचा 1 नंबर, भीम कार्याचा 1 नंबर असा नारा प्रवास आहे. 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 गायकवाड बाबा या ठिकाणी यायचं तुम्हाला राजाला लवकर या ठिकाणी गायकवाड सर. भीम कार्याचा 1 नंबर असा नारा प्रवास आहे. अजून कोण कार्यकर्ते असतील जे या कार्यक्रमासाठी ज्या सगळ्यांनी धावपळ केली त्या सर्वांनी पुढे या. तमाम सर्व सहकारी मित्र, सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते या ठिकाणी. या समाजामध्ये बघा, या समाजामध्ये बघा आई साऱ्यांना ठावं, साऱ्यांना ठावं, आई साऱ्यांना ठावं. एकनिष्ठ कार्यकर्ता, एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून केदार साहेबांचं नाव, केदार साहेबांचं नाव. एकनिष्ठ कार्यकर्ता केदार साहेब, आमचे केदार साहेब एकनिष्ठ कार्यकर्ता केदार साहेब आमचे कुठे. क्या बात आहे. हा हा हा. या समाजामध्ये बघा आई साऱ्यांना ठावं, एकनिष्ठ कार्यकर्ता केदार साहेबांचं नाव. जनहिताची साहेबांना तळमळीची पियस आहे. जनहिताची साहेबांना तळमळीची पिकस आहे. पण भीम कार्याचा 1 नंबर, भीम कार्याचा 1 नंबर असा नारा प्रवास आहे. भीम कार्याचा 1 नंबर असा नारा प्रवास आहे. भीम कार्याचा 1 नंबर असा नारा प्रवास आहे.
आमचं भाग्य आहे आणि आम्हाला एवढं प्रबोधन करायला दिलं, हे आमचं भाग्य आहे. काय सांगायचं आहे साहेब? या हो साहेब. दादा यावं आहे. आमची आई पण आल्या. वा, बाळकृष्ण गायकवाड साहेब, बाळकृष्ण गायकवाड साहेब आहे आम्हाला आधार. भीमनावाच्या चौकात, भीमनावाच्या चौकात स्वप्न केलंय साकार. बाळकृष्ण गायकवाड साहेब, बाळकृष्ण गायकवाड साहेब, तुम्ही आम्हाला आधार आहात आणि या चौकाचं स्वप्न तुम्ही साकार केलेलं आहे. यासाठी ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.